गोकुळनगर येथील गणपती मंदिरात माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी विष्णू शस्त्र नामाचा जप करण्यात आलाय। बाल वारकऱ्यांनी केला 1,00,000 विष्णू शस्त्र नामाचा जप। सावेडी उपनगरातील गोकुळनगर येथील गणपती मंदिरामध्ये माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी बाल वारकऱ्यांनी 1,00,000 विष्णू शस्त्र नाम जप पठण करण्यात आले। तसेच गीतेतील 12व्या व 15व्या अध्यायाचे पठण करण्यात आले। त्याचबरोबर गणपतीची महाआरती करण्यात आली। भीष्माचार्याने प्रतिपादित केलेली विष्णू सहस्त्रनाम जपाचे पठण होत आहे। याची महंती म्हणजेच भीष्माचार्य हे शेरपंजरी पडले असताना त्यांना त्रास झाला नाही यासाठी माजी आमदार अरुणकाका जगताप यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी पैलवान शिवाजी चव्हाण यांच्या वतीने विष्णू शस्त्र नामाचा जप करण्यात आला आहे। लवकरात लवकर बरं होऊन काकांना नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळावी यासाठी प्रार्थना करण्यात आली। यावेळी पैलवान शिवाजी चव्हाण, योगेश टुबे, सुरेश चव्हाण, रंजना उकिरडे, आरती उफाडे, स्मिता वाल्लेकर व बाल वारकरी उपस्थित होते। धार्मिकतेमध्ये विष्णू शस्त्र नामाच्या जपाला खूप महत्त्व प्राप्त असून या जपात विष्णूचे विविध नामांचे उच्चार करून जीवनातील अडथळे व नकारात्मक शक्तींचा नाश करण्याची संकल्पना आहे। भीष्माचार्य म्हणजेच कठोर साधना होय। या धार्मिक जप आयोजनामध्ये परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। विष्णू शस्त्र नाम जपाद्वारे सकारात्मक ऊर्जा प्रसारित होऊन अरुण काकांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी अपेक्षा परमेश्वराकडे करण्यात आली, असे मत पैलवान शिवाजी चव्हाण यांनी व्यक्त केले। श्रीराम सेवा समिती व सीतामाई महिला मंडळ व महाराजा गणपती व तमाम नागरिकांच्या वतीने मी आज भगवंताला प्रार्थना करते की आमचे आदरणीय संग्राम भैया जगताप यांचे पिताजी व आपले सगळ्यांचे गुरुबंधू आहेत ते आणि त्यांचं सतत आपल्याला मार्गदर्शन मिळत आहे। ते आज थोडे संकटात असल्यामुळं आम्ही आज इथे आपले शिवाभाऊ यांच्या अध्यक्षतेखाली व इतर सर्व तरुण मंडळी आहे, महाराजा गणपतीचे सगळे मुलं यांच्या वतीने व हे सगळे विद्यार्थी आध्यात्मिक सेलच्या वतीने त्यांना आपण भगवंताला एक सांगडं घालू की परमेश्वरा त्यांना दीर्घ आयुष्य दे, त्यांची प्रकृती सुधारण्यात आम्हाला सगळ्यांना यश दे। आणि आम्हाला आज म्हणजे बोलण्याची सुद्धा आम्हाला आज भरून येते त्यांची आठवण काढली तरी, कारण आज वेळोवेळी ते आम्हाला मार्गदर्शन करतात, आम्हाला नेहमीच असा पाठिंबा देतात। त्यांचा आम्हाला खूप काही आधार आहे, आम्हाला ह्या नगर शहराला त्यांची गरज आहे आज। तर मी आज महिला मंडळच्या वतीने भगवंताला एकच सांगणं घालेन की हे परमेश्वरा तू जसं जीवनाला घातलं आहे तसंच तू त्यांना असा परत एकदा जीवनदान दे आणि ह्या संकटकाळी आम्हाला यश दे, आमच्या झोळीमध्ये त्यांचं फळ टाक आणि आम्हाला असंच इथून पुढच्या काळामध्ये आध्यात्मिक याची ओढ लागू दे। आणि ह्या मुले जे सहस्रनाम आहे हे अनमोल आहे, भगवंतांनी हे संकटकाळी उच्चारण करण्यासाठी सांगितलेलं आहे। तर मी आज या वतीने जास्त काही बोलत नाही, कारण भाऊंनी सांगितलेलं आहे यांच्या पुढे आम्ही काहीच नाही। आणि हे मुलं आहेत आणि हे गणपती आहे ना महाराजा, हा खूप शाश्वत आहे आणि हा पावत आहे, मला गॅरंटी आहे की ते पावणार आणि आपले काका लवकरच आपल्यामध्ये येतील ही नम्र विनंती। श्री राधे राधे। आज आपल्या नगर शहराचे भाग्यविधाते विद्यमान आमदार आदरणीय संग्राम भैया जगताप तसेच प्रगतशील शेतकरी सचिन भाऊ जगताप यांचे पिताश्री माजी आमदार माननीय अरुणकाका जगताप आज तसं पाहिलं तर या शहरासाठी या जगताप कुटुंबियाचं फार मोठं योगदान या शहरासाठी आहे। आपण पाहतच आहोत की शहरासाठी आदरणीय संग्राम भैया जगताप काय करतात आणि आज माननीय अरुणकाका जगताप हे पुणे येथे रुबिहाल क्लिनिकमध्ये उपचार घेत आहेत। त्यांची दिवसेंदिवस प्रगती या ठिकाणी सुधरत आहे। मी आज आमच्या परिसरातील सर्व भाविक भक्तांच्या वतीने तसेच श्री गुरु हरिभाऊ महाराज पाटील आध्यात्मिक गुरुकुल सर्व विद्यार्थी महाराज मंडळी तसेच श्रीराम सेवा समिती, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, साईराम सेवा समिती या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आज ज्या भगवंताचे 1000 नामाचा जप या ठिकाणी आयोजित केलेला आहे, असं विष्णू सहस्त्रनाम या ठिकाणी हा प्रोग्राम काकांच्या स्वास्थ्यासाठी, काका
काकांची या शहरासाठी खूप मोठी गरज आहे हे लक्षात घेऊन त्यांना लवकरात लवकर बरं लागावं भगवंताची प्रार्थना करण्यासाठी हा या ठिकाणी नामजप आयोजित केलेला आहे. आणि मी पांडुरंगाच्या चरणी अशी प्रार्थना करतो की काका लवकरात लवकर बरी होऊन परत पूर्ववत या शहरातील जनतेच्या सेवेसाठी त्या ठिकाणी हजर राहतील अशी मी पांडुरंगाच्या चरणी तसेच महाराजा प्रतिष्ठान महाराजा गणपतीच्या चरणी मी नमस्कार करतो व प्रार्थना करतो भगवंताला की ते लवकरात लवकर बरे होत. अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा. आज या ठिकाणी अहमदनगर या उपनगरातील गोकुळनगर, नंदनवन नगर, पवननगर तथा महाराजा गणपती प्रतिष्ठान, श्रीराम सेवा समिती, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, नंदनवन नगर या सर्वांच्या वतीने आपल्या या नगर शहराचे भाग्यविधाते हिंदू धर्मरक्षक आदरणीय श्री संग्रामभैया जगताप तथा आदरणीय श्री सचिन भाऊ जगताप यांचे तीर्थरूप आदरणीय या नगर शहराचे माजी आमदार परमश्रद्धेय अरुण काका जगताप यांची 4 दिवसापासून या ठिकाणी रुबी हॉल या ठिकाणी पुणे या ठिकाणी उपचार चालू आहे. त्यांची प्रकृती थोडी खालावलेली आहे आणि त्यांच्या प्रकृती स्वास्थ्याकरिता म्हणून आज या उपनगराच्या वतीने आमचे मार्गदर्शक तथा काकांचे निष्ठावान कार्यकर्ते असे असणारे पैलवान श्री शिवाजीभाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी भीष्माचार्यांनी प्रतिपादित केलेलं विष्णू सहस्रनाम या विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं या ठिकाणी पठण होत आहे. या विष्णू सहस्रनामाची महती म्हणजे भीष्माचार्य हे शरपंजरी पडले असताना त्यांनी या विष्णू सहस्रनामाचं त्या ठिकाणी प्रतिपादन केलेलं आहे आणि त्यांना ती पीडा त्या शरपंजरावर असताना सुद्धा झाली नाही. तशीच पीडा आमच्या या आदरणीय काकांना न होता त्यांनी सुखरूप या ठिकाणी त्या आपल्या आजारातून बरं व्हावं आणि परत एकदा या नगर शहराकरता त्यांनी उपलब्ध व्हावं आणि त्यांचं दर्शन आम्हाला परत एकदा व्हावं याकरता आम्हा सर्वांच्या वतीनं या काकांच्या प्रकृती स्वास्थ्याकरता आम्ही या विष्णू सहस्रनामाचं पठण करीत आहोत. तरी भगवान श्री विष्णूचरणी प्रार्थना करतो की काकांना प्रकृती स्थैर्य लाभावं आणि परत एकदा या नगर शहरामध्ये त्यांचं आगमन व्हावं ही या ठिकाणी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.